शेवगावमध्ये भाजपचा मेगा प्रचार सांगता, रस्ते फुल, जनसमर्थन टॉप. शेवगावमध्ये भाजपचा प्रचंड दम, रत्नमाला फलके यांच्या भव्य पदयात्रेने शहर दणाणलं. नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस शेवगावमध्ये प्रचंड उत्साहात पार पडला. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार रत्नमाला महेश फलके तसेच नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार प्रचारार्थ आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य पदयात्रा काढण्यात आली. आमदार मोनिका राजळे यांनी शहरभर फिरत मतदारांशी संवाद साधला आणि विकासासाठी भाजपाला साथ देण्याचे आवाहन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, क्रांती चौक, शहीद भगतसिंग क्रांती चौक, शहीद भगतसिंग मार्ग यांसह प्रमुख रस्त्यांवरून काढलेल्या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या कॉर्नर सभेत उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त झाला. पदयात्रेत भाजपचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे सर्व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रत्नमालाताई महेश फलके, त्याचबरोबर 12 प्रभागातील 24 उमेदवारांच्या प्रचारार्थ आज भव्य दिव्य अशी रॅली संपूर्ण शेवगाव शहरामध्ये निघाली. अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आणि प्रत्येक प्रभागातून अनेक आमचे मतदार बंधू आणि भगिनी तरुण सहकारी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. मला विश्वास आहे उद्या आपला मतदानाचा दिवस आहे. मी शेवगावतील सर्व नागरिकांना नम्रपणे आवाहन करेन की शेवगावचा चेहरा मोहरा बदलायचा असेल, नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवायच्या असेल, देशात राज्यात जसं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, जिल्ह्यामध्ये आपले पालकमंत्री महोदय आहेत, यांच्या माध्यमातून आपल्याला विकासाचा निधी मिळू शकतो. आणि म्हणून माझी शेवगावच्या सर्व नागरिकांना विनंती आहे, उद्या सकाळी 7:30 ते 5:30 या वेळामध्ये आपण आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व उमेदवार यांना पॅनल टू पॅनल प्रत्येक मतदाराला 3 मतदान देण्याचा अधिकार आहे. आमचं चिन्ह कमळ आहे, त्याच्यासमोर बटन दाबून आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रत्नमालाताई महेश फलके आणि सगळ्या 24 उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावं. मी आपल्या सर्वांना विश्वास देते की प्रलंबित असलेले सर्व प्रश्न हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच मार्गी लागतील. शेवगावचं उद्याचं भवितव्य घडवणं हे तुमच्या सर्वांच्या हातामध्ये आहे. तुमचं एक मत म्हणजे विकासाला मत आहे, एवढंच या ठिकाणी सांगते. सर्व एकदा आज अतिशय भव्य दिव्य रॅली निघाली, त्याबद्दल सर्व मतदार बंधू भगिनींचा मनापासून आभार मानतो. तुम्ही आता 8 दिवसापासून शेवगाव शहरात बैठका वगैरे घेतलाय, मतदारांचा कसा प्रतिसाद भेटतो तुम्हाला? आज आम्ही प्रत्येक प्रभागातील आमच्या उमेदवारांच्या विनंतीनुसार प्रत्येक ठिकाणी 3 ते 4 बैठका घेतलेल्या आहे. असा एकही प्रभाग किंवा वॉर्ड नाही तिथे आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही. आज ज्या ज्या ठिकाणी आम्ही रात्री 11-12 वाजेपर्यंत बैठका घेतल्या, एवढ्या थंडी सुद्धा महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मला वाटतं की या शेवगावच्या उद्याच्या नगरपालिकेमध्ये आमच्या लाडक्या बहिणी या निर्णायक मतदान देतील. कालच्या विधानसभेला 2024च्या बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमच्या लाडक्या बहिणींनी ज्या केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना आहे त्याची जाणीव ठेवून भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद दिलेला आहे. मला खात्री आहे की आमच्या लाडक्या बहिणीच विरोधकांची पळताभुई या ठिकाणी करतील. विरोधक नेहमीच म्हणतात की सत्तेधारी विकास केलेला नाही शेवगाव शहराचा, असं नेहमी तुमच्यावर आरोप होतो, त्यावर आपली काय प्रतिक्रिया? विरोधकांचं काम आरोप प्रत्यारोप करणं आहे. शेवगाव शहरात जर ते कधी 10 वर्ष फिरत नसतील, निवडणुका झाल्यानंतर उगवत असतील, तर त्यांना शहरामध्ये काय काय विकास कामं झाले हे माहीतच नाही. आज शहरातील प्रत्येक भागामध्ये रस्त्यांची कामं सुरू झालेली आहेत, पाणी योजनेचं काम चालू आहे, आपल्या आंबरधमचं काम सुरू झालेले आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रशासकीय इमारतीचं काम, पोलीस वसाहतीचं, पोलीस स्टेशनचं काम आणि भुयारी गटार या योजना मार्गी लागणार आहे. जे शासकीय नगरपालिकेचे भूखंड आहेत त्या ठिकाणी ओपन स्पेस डेव्हलप करून आपल्याला त्या ठिकाणी गार्डन, मुलांना खेळायला असेल, वृद्धांना महिलांना फिरायला असेल, जॉगिंग ट्रॅक असेल, हे भविष्यामध्ये या ठिकाणी होणार आहे.